मुंबईमध्ये जानेवारी ते जून या 6 महिन्यांमध्ये 12,000 मालमत्तांची नोंद झालेली आहे। या विक्रीमुळे राज्य सरकारला मुद्रांक शुल्कापोटी 1,101 कोटींचा महसूल मिळालेला आहे। विक्री झालेल्या मालमत्तांमध्ये 80% प्रमाण हे निवासी मालमत्तांचं आहे, तर 20% मालमत्तांमध्ये कार्यालय आणि व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे। उल्हासनगरातील पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलावर खड्ड्याचं साम्राज्य पसरलंय। या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे या पुलावरील खड्डे बुजवण्याची मागणी करण्यात आली आहे। उल्हासनगरातील 5 नंबर भागामधील कैलास कॉलनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची पार्किंग केली जाते आणि त्यामुळे हा रस्ता वाहनांना जाण्या येण्यासाठी आहे की पार्किंगसाठी असा प्रश्न नागरिक विचारतात। त्याचबरोबर महापालिकेने हे अनधिकृत वाहनं उभी करायला बंदी करावी अशी मागणी सुद्धा नागरिक करतायत। सांगलीमधील पोषण अधिपत्रामध्ये श्रावण निमित्त होड्यांची शर्यत पार पडलेली आहे। या होड्यांच्या शर्यतीमध्ये कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या 11 संघांनी सहभाग घेतला। या शर्यतीमध्ये बोट क्लबनं प्रथम क्रमांक पटकावलेला आहे, तसंच कसबे डिग्रज या बोट क्लबनं दुसरा क्रमांक पटकावलाय। सांगलीमध्ये गेल्या 4 दिवसांपासून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांचा आंदोलन सुरू आहे। या आंदोलकांची जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमित कदम यांनी भेट घेतली। प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। सातारामधील सज्जनगडावरील धोकादायक कड्यावर उभं राहून तरुणाचा सेल्फी आणि रीलचा व्हिडिओ व्हायरल होतोय। सज्जनगडावरील एका कड्यावरून एक तरुण आपला जीव धोक्यात घालून फोटो काढत असल्याचं दिसून आलं, त्यामुळे पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेऊन अशा धोकादायक फोटो सेशन करणाऱ्या तरुणांवर कारवाई करावी अशी मागणी आता केली जाते। सातारामधील सैनिक स्कूलला एअर मार्शल सुनील काशीनाथ विधाते यांनी भेट दिली आहे। यावेळी शाळेच्या वतीनं विधाते यांचं गार्ड ऑफ ऑनरनं स्वागत करण्यात आलं। त्याचबरोबर विधाते यांनी विद्यार्थ्यांना भारतीय वायुसेनेतील अनुभव कथन करत दलामध्ये सेवा देण्याची प्रेरणा दिली आहे। मुरबाडमधील नागावामध्ये प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडला। या सोहळ्यामध्ये आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण करण्यात आलं। यावेळी नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। बदलापुरात पाणी कपात लागू करण्यात आलेली आहे, त्यामुळे आठवड्यातून 1 दिवस शहरातील पाणी पुरवठा बंद असेल, तर पुढील काही दिवस बदलापूरकरांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। अनियमित विद्युत पुरवठा त्याचबरोबर गढूळ पाण्यामुळे पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। जळगावमधील 40 गावात बंजारा समाज संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यामध्ये मंत्री संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती। या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं बंजारा समाज बांधव उपस्थित होते। महादेवी हत्तीणीबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे, त्यामुळे त्याचं पालन वन विभागानं केल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले। तसंच महादेवी हत्तीणी नांदणी मठामध्ये राहील यासाठी मंगळवारी बैठक घेऊन त्यावर विचार करण्यात येणार असल्याचं सुद्धा फडणवीस म्हणाले। कायदेशीर तरतुदीवर बैठकीमध्ये विचार करून कारवाई करू असंही त्यांनी म्हटलंय। सोलापूरच्या करमाळामध्ये पारधी समाजाच्या सामाजिक बदलासाठी पहाट उपक्रम करण्यात आलेला आहे। सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आलाय। करमाळा पोलीस ठाण्याअंतर्गत गाव पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या उपस्थितीमध्ये याचा शुभारंभ झालाय। सोलापूर जिल्ह्यातील अकलूज नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना शोध आणि बचाव कार्याचं प्रशिक्षण देण्यात आलं। आपत्कालीन स्थितीमध्ये पाण्यामध्ये अडकलेल्यांची मदत कशी करायची या संदर्भात त्यांना धडे देण्यात आले। यावेळी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। पंढरपूर शहरातील व्हीआयपी रस्त्यांवरील रेल्वे अंडरपास 20 दिवस बंद ठेवला जाणार आहे। दुरुस्तीच्या कारणास्तव हा रेल्वे अंडरपास बंद ठेवला जाईल, मात्र यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी होणार आहे। मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र पाठवलंय। मुंबईमध्ये कबुतरांना आहार देण्यावर निर्बंध लावण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल घेण्याची विनंती या पत्रामध्ये करण्यात आली आहे। सर्वांच्या भावना लक्षात घेत न्यायालयाच्या निर्णयाचा मान ठेवत सुवर्ण मध्य काढण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी या पत्राद्वारे केलंय।
कर्नाटकमध्ये सनातन हिंदू लोकांना खूप वाईट दिवस येत आहेत असा आरोप पुरुषोत्तम महाराज यांनी केलेला आहे। शिवसेनेमध्ये आम्हाला आशेचा किरण दिसतोय। एकनाथ शिंदे हिंदूंसाठी काम करत आहेत, त्यामुळेच आम्ही कर्नाटकातून शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहोत असं पुरुषोत्तम महाराज यांनी म्हटलंय। महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी युनायटेड बुद्धिस्ट फेडरेशन अध्यक्ष अविनाश कांबळे यांची निवड करण्यात आली आहे। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार निवड करण्यात आलेली आहे। दरम्यान अविनाश कांबळे यांचं पुष्पगुच्छ देऊन रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले। चंद्रपूरमध्ये गोवा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला। शहीद बाबूराव थोरात यांच्या स्मारकस्थळी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। तसंच गोवा भारतामध्ये समाविष्ट व्हावा यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्मा बाबूराव थोरात यांचा सरकार सन्मान कधी करणार असा सवाल सुद्धा उपस्थित करण्यात आला। फुले शाहू आंबेडकर पेरियारांच्या विचारांचा